हॅलो मेरे दोस्तो, वेलकम माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय पश्चिम बंगालमध्ये सध्या खूप धमाल मचाल सुरू झाली आहे. जे आयपॅकचं ऑफिस आहे तुम्हाला माहिती असेल, बंगाल स्थित पश्चिम बंगालमध्ये आयपॅकचं ऑफिस जे आहे, ज्याचा इंचार्ज हा प्रीतम जैन आहे. त्या प्रीतम जैनच्या निवासस्थानी आणि आयपॅकच्या ऑफिसच्या स्थानी स्वतः खुद्द तृणमूल काँग्रेसची जी अध्यक्ष आहे ममता बॅनर्जी यांनी धावा ठोकला आणि तिथल्या रेड मारत असताना तिथले हार्ड डिस्क जे आहेत किंवा फाईल हे डॉक्युमेंट हे त्या अधिकाऱ्याच्या हाताखालून हिसकावून घेऊन गेले. आणि मीडियाच्या समोर येऊन सांगते की जे आयपॅकचं ऑफिस आहे हे तृणमूल काँग्रेसच्या पार्टीचं ऑफिस आहे आणि जो निवडणूक कॅम्पेनिंग चालते अशा खूप साऱ्या माहिती लीक केली जाते आणि हे सगळं भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपनी ज्या राष्ट्रीय संस्था आहेत त्यांचा गैरवापर करायला सुरू केला आहे. ऍक्च्युली मुळात मुद्दा हा आहे की जी ममता बॅनर्जी यांचा भाचा जो आहे अभिषेक बॅनर्जी आणि त्याची बायको यांच्यावरती सीबीआयने एक गुन्हा दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये कोळसा चोरी म्हणजे दगडी कोळसाचा चोरी आणि हवाला ट्रेडर्स याच्यामध्ये खूप सारं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. आणि याच्यामध्येच निदर्शन प्रवर्तन आले एन्फोर्समेंट डिपार्टमेंट जे आहे ईडीने हस्तक्षेप केले आहे आणि ईडीने त्यांच्या खूप साऱ्या ठिकाणी आयपॅक ऑफिस असेल किंवा अजूनही ठिकाणी दप्तरमध्ये रेड मारायला सुरू केले आहे. त्यामुळं त्यांनी किती पैशाचं मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे किंवा किती हवाला ट्रेडर्समध्ये पैसा घालवला आहे किंवा किती भ्रष्टाचार केला आहे हा आता जसं वेळ जाईल तसं ते बाहेर येईलच. पण हे अक्षरशः खूप भयानक आहे. म्हणजे आपल्याला तर असा कधी पाहिलं सुद्धा नाही की ज्यावेळेस ईडी किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जे अधिकारी ज्यावेळेस रेड मारतात त्या रेड मारत असताना कोणी एका राज्याचा मुख्यमंत्री येऊन त्यांच्या हातातल्या फाईल्स किंवा हार्ड डिस्क किंवा जे डॉक्युमेंटेशन आहे ते हिसकावून घेऊन जाते. हे देशाच्या राजकारणामध्ये प्रथमच हे सगळं घडत आहे. तर हे एवढं हॉरेबल आहे की यांनी किती 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 दिवसापासून हे भ्रष्टाचार करत आहेत. तुम्हाला माहिती आहे की तृणमूल काँग्रेसचं सरकार हे ऑलमोस्ट खूप दिवस झालं पश्चिम बंगालमध्ये काम करत आहे. आणि आपल्या देशाचे होम मिनिस्टर जे आहेत अमित शहा यांनी प्रेसमध्ये जाहीर सभेमध्ये सुद्धा रिव्हील केलं आहे की ज्यावेळेस भारत देशाच्या सार्वभौमत्वाचा विचार करत असताना, सुरक्षेचा विचार करत असताना जे बॉर्डर्स आहेत बॉर्डरच्या ठिकाणी फॅन्सिंग करणे किंवा कुंपण बनवण्यासाठी जमिनीची गरज असते, तर ती जमीन सुद्धा त्या पश्चिम बंगालच्या सरकारने उपलब्ध करून दिली नाही. तर ज्यावेळेस होम मिनिस्टरच्या सचिवालयाने ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट जे आहे पश्चिम बंगालचं त्या ठिकाणी लेटर्स पाठवले पण त्याचा कुठलाही प्रकारचं उत्तर दिलं नाही. तर हे एवढं खतरनाक आहे की देशाचं असं म्हणजे मला तरी वाटत आहे की पश्चिम बंगाल एक वेगळाच देश आहे आणि जो आपल्या भारत देशापासून थोडा कुठल्याही प्रकारच्या ज्या जनतेसाठी ज्या काही सेवा उपलब्ध करून देतात त्या प्रत्येक सर्व्हिसेससाठी सुद्धा खूप वेळा विरोधच त्यांनी जाहीर दाखल केलेला आहे. बघत आहे आपण 2-3 दिवस झालं कंटिन्युएशन न्यूज येत आहेत. आणि आता बघा एक विषय जर असा झाला असता समजा, तीच जर रेड जर समजा नरेंद्र मोदी सरांच्या ऑफिसवर पडली असती आणि नरेंद्र मोदी सरांनीच ते फाईल वगैरे हिसकावून घेऊन पळून गेलं असतं किंवा असं काही घडलं असतं तर हे जगामध्ये एवढं मोठं वादळ उठलं असतं. किंवा हे जे काही लिबरांडो लोक आहेत ह्यांनी अक्षरशः रात्रून दिवस प्रेस घेऊन प्रेस ब्रिफिंग करून किती हंगामा वाढवला असता. तर हे लोक बघा म्हणजे किती प्रमाणामध्ये यांनी पैशाचं मनी लॉन्ड्रिंग केलंय. 2020च्या फाईल असं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. म्हणजे 2020च्या टायमापासून आता ऑलमोस्ट 2026 चालू आहे, तर 2026च्या 6 वर्षामध्ये किती प्रकारे भ्रष्टाचार केलाय. या देशाचा पैसा जो आपण सर्वसामान्य लोक टॅक्स पे करतो आणि त्या टॅक्सच्या थ्रू आपल्या राज्याची किंवा देशाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे असं आपण मनामध्ये घेतो किंवा आपल्याला समजतं, पण ते ऍक्च्युली तसं होतच नाही. तर हे आता बघूया समोर जसा वेळ येईल. आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या मार्चमध्ये सुद्धा पश्चिम बंगालचे इलेक्शन होणार आहे. तर जनता ही सुज्ञ आहे, सगळं बघतच आहे. त्यांना येत्या काळामध्ये उत्तर सुद्धा मिळेल. बघूया आपण, पाहूया नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये अजून. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.